की आता 2 मतदारसंघामध्ये स्पर्धा लागलेली आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा निवडून येणारच आहे, पण स्पर्धा लागलेली आहे. मुलगी पुढे राहील की वडील पुढे राहील ही स्पर्धा लागलेली आहे. आणि ही स्पर्धा लागली असताना कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. तुम्हाला शिवाजीनगरपेक्षा पुढे जायचं आहे की बाप पुढे राहील की मुलगी पुढे राहील, ही स्पर्धेमध्ये तुम्हाला हे जबाबदारी काम करायची आहे. जास्त काय बोलू शकतो. उमेदवार तुमच्या समोर आलेलेच आहे. मला पुढे माझ्या मतदारसंघामध्ये PMGP मध्ये सभा आहे, त्या सभामध्ये बोलायचं आहे. तिथे जास्त वेळ द्यायची आहे लोकांना. मला तर इथे खात्रीच आहे की ही जागा किती मतांनी येईल, या जागेमध्ये कोणाचं डिपॉझिट राहील, किती मतं मिळतील, काही कोणाला अंदाज बांधता येत नाही. विजय निश्चित होईल, पण स्पर्धा विरोधकांची नाही, ही स्पर्धा वडिलांची आहे. हे तुम्ही समजून घ्या आणि गाडीचं वचन टाका, मेहनत घ्या, समाजाला विधानसभेवर पाठवा. चांगल्या पद्धतीने पुढची कामगिरी ते करतील. इथंच बोलून माझे 2 संपतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सना मलिक आगे बढ़ो और सना दीदी आगे बढ़ो. नवाब मलिक साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही मीटिंग आटपून त्यांना पुढच्या देखील सभेला जायचं आहे आणि त्यामुळे ते आपली रजा घेतील. पण कोणीही जागेवरचं हलू नका, आपली सभा अशीच सुरू राहणार आहे. आपल्या लाडका उमेदवार सनाताई मलिक शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो आणि मी विनंती करेन, कोणी जागेवर उठू नका, आपण आपापल्या जागी बसायचं आहे. विनंती करेन आपल्या विभागाच्या वॉर्ड अध्यक्षा भारतीताई कोडक, आपण सनाताईंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अणुशक्तीनगर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आपल्या या विभागाच्या भविष्यातील आमदार सनाताई मलिक शेख यांच्या या ठिकाणी स्वागत करत आहेत. आपल्या वॉर्डच्या अध्यक्षा म्हणतात ना कि इमारत वही टिकती है जिसकी नींव पक्की है. इमारत वही टिकती है जिसकी नींव पक्की है और सनादीदी के हाथों में ही इस चुनाव क्षेत्र की तरक्की है. जरा जोरदार का सनादीदींसाठी पाहायला पाहिजे. खऱ्या अर्थाने अणुशक्तीनगर विधानसभा हे क्षेत्र आहे. या